कार्यक्रम पाहण्याकरता ती बाई म्हणून आली, मारुतरा तुझे उपकार किती सांगा, काही जीवनामध्ये साधू संतांचे, भगवंताचे आणि माय बापाचे कर फिटत नसतात. एक लेकराला या ठिकाणी लेकरू मायला मला नाही माय तुया काय लिटरनं दूध घ्या, दुधाचे पैसे घ्यायचे ते घे, पण या ठिकाणी तुझं बोलणं सोडून टाक. माईच्या दुधाच्या उपकाराची परतफेड होऊ शकत नाही, देवाने दिलेल्या जन्माच्या आयुष्याची या ठिकाणी परतफेड होऊ शकत नाही, आणि सद्गुरूने केलेले उपकार माणसाच्या जीवनाचे फिटत नाही. पण काही ना काहीतरी फलम पुष्प माथवातोय, जसं घडलं तसं आपण या ठिकाणी अर्पण केलं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण, या पद्धतीने या ठिकाणी उपकार भेटणारच नाही. पण काही उतरावी म्हणून या ठिकाणी दोन शब्दाची तुम्हाला विनंती करते, अशी विद्युन मालिनी बोलते. तू आदत लांडू कावीर होती, हो हो कळी काळाती दृष्टीना निसिया, त्याही वरी रामस्मरणेसी हरनिशी डुलत. जीवनामध्ये महाराज काही अनेक लोक या ठिकाणी भक्त असतात, पण या ठिकाणी आदड दाटुकी नसतात. काही माणसाची ताकद अशी असते, कोण्याही गल्लीमध्ये जाऊन कोण्याही दिल्लीला जाऊन दोन थोबाडी देण्याची ताकद तुझ्यात आहे. म्हणून तो अतुलित बलधामा, काम बांधवडी काळ घातला तो डरी, कपी कुळी हनुमंत तया माझे दंडवत, असा अधिकार तुमचा मोठा आहे मारुतराया. आदट दाटुका महावीर होशी, आणि ते काही माणसाकडे शक्ती असती त्याच्याकडे भक्ती नसती, आणि भक्ती असते त्याच्याकडे युक्ती नसती. तुमच्याकडे शक्तिबल, भक्तिबल आणि युक्तिबल. जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका, याला ताकद लागती आणि युक्तीही लागती. मग तुझ्याकडे तीन बल आहेत, म्हणून या ठिकाणी आदर दाटुका तेवढा असून रात्रंदिवस राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, रात्र देवाचं भजन तुमच्या तोंडात आहे. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर, ओम नमो श्री ज्ञानेश्वर, असं रात्रंदिवस तुमचं भजन म्हणून विनंती करते. राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय बापुडे आचिर देखील वाडे कोडे तुझ पुढे सांगेन. नामाच्या चिंतनेने 12 वाटा पळती विघ्ने. नामधारका समोर विघ्न येऊ शकत नाही, पण मला नवल वाटते, नवल दिसते, आणि तुम्हाला सांगावं असं वाटतंय. चला, तू भावार्थी श्रीराम भक्त, ज्ञानची कपटाची मत, वा वा, निष्कपट तू कपिनाथ, राम देखत सर्वत्र. वारे गबरू, याला म्हणतात महाराज स्वर. म्हणून तुम्ही भक्त पुष्कळ असतात महाराज. अमावस्याची रात्र आली, मसन वाटा आला की राम राम, मसन वाटा गेला आणि गावाच्या अंगणात आला की हमारी अंगनो में, काय रामायणात नाही बर का, तुम्हाला क्या काम. तसं भक्त पुष्कळ असतात, पण भावाचे नसतात. तुमच्याकडे भावही आहे, म्हणून भावी विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणून या करता भावार्थ श्रीराम भक्त तुम्हाला जारण मारण उच्चाटन केगामती भानामती तुमच्या पुढे काही चालत नाही. एवढं असून तुमचं रामाचं भजन अशी बाई सांगू लागली. बोला, वीर विदास विदुतपती सावदा की कमी पती केवळ कपटाची घपट मूर्ती तो हाराची चित्ती मानवा. लागोनिया पाया विनविते तुम्हाला, वा, हात जोडून पाया पडून सांगते, विनंती करून सांगते की सावध आहे की मारुत्रा तुम्ही झोपलेले आहेत काय. म्हणून मारुत्राला विनंती करते, सावध होय रे बापा, काळ लागलाय मापा, करू नको रे गप्पा, घेऊ नको रे झोपा, सावध होऊन भजनी लागा, देव करा काही वारी, माझ्या मल्हारीची वारी. अशा पद्धतीने सावध वाशी विनंती सूचना आहे. बोला, तू रामाचा निज भक्त, हुई हुई, स्वामी कार्यालागी उद्यक्त, वा वा, अति संकटी दूर पळत, जय हनुमान. क्रमुनी येथ आलासी. भक्त पुष्कळ असतात महाराज, पण तू रामाचा भक्त आहे. अनेक भक्त झाले, पण खेळिया माझी हनुमिया शहाणा, न पडे काम वेशनी रे, कामाचे नेते ते क्रोधाचे कैचान कैचे ते भांडणे. तुम्ही रामाचे भक्तात, रात्रंदिवस भजन करतात महाराज. भक्त पुष्कळ असतात नावाला, पण या ठिकाणी रात्रंदिवस तुमचं भजन आहे. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. म्हणून मालकाचं काम करण्याकरता स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, सेवा करण्याच्या निमित्ताने आलेत. आणि ज्याची खरी सेवा आणि भय काय त्याच्या जीवा. बोला, ज्याची मनती परम साधू, हो हो, तो हा कपटी मेंदू, हो हो, दान राक्षस दुर्बधू,
तुझ चळवा दु करू आला. त्याशी मनसी परम साधू, ज्याला तू साधू म्हणतोस तो साधू नाही महाराज. दावणी वैराग्याची कळा माळा घालून करशील पाड्या, वा पायी तुझ्या रे बेड्या पडतील गड्या. जय. किती सांगू तुला रे गड्या भल्या माणसा. अरे रामाचा भक्त ज्याला म्हणतोस तो राम भक्त नाही महाराज. जे मुद्दाम होऊन सोंग घेतलंय, सोंगी ढोंगी काही देवजोडी ऐशी नाही. वाघाचं कातड घातलंय बरं का, हाय गाढव. गळ्यामध्ये माळ गोपीचंदनाचा टिळा घातलाय, दिसतंय तसं नसतंय आणि म्हणून जग फसतंय. हुशार. रावणाचा परम आप्त प्रतिज्ञा करून या येत, ठाकून याला द्रोण पर्वत. ओहो शरणार्थ तुझ बाई लागी. सांगून आली महाराज हे आपल्या पक्षात जाणू बुजून आपलं सोंग करून आले. हा रावणाचा पाहुणा आहे, नावतलं खाय जीवलं खाय सासरा हाय मेवणं हाय पाहुणा आहे. प्रतिज्ञेचा पंजीचा इडा उचलून सुपारी घेऊन पाकिट जॅकेट लाकीट घेऊन इथं मुद्दाम आले. इथं या ठिकाणी सोंग करून आपलं ऐकायला आलं, तिकडे सांगण्याच्या करून सावधान व्हा अशा पद्धतीने बोलत आहे. बोला. हा काळ नेहमी राक्षस ब्राह्मण रूपी तापस, वा वा. धरून याला तापस वेश, अति दुर्धर्ष महापापी. बाई सांगून मारुती याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, पोस्ट, व्हाया, रहिवासी, आधार कार्ड, पॅन कार्ड, 7/12 सगळा उतारा होल्डिंग नकाशा माझ्याकडे आहे. याचं नाव काळणी मी आहे. जातीनं राक्षस आहे. सोम ब्राह्मणाचं घेतलंय, देवबापाच्या संगतीला लागले म्हणून या ठिकाणी ढवळ्या शेजारी पोवळ्या बांधला म्हणून महाराज या ठिकाणी माणसं सारखे होत नाहीत. उस ढोंगा परिरस नाही ढोंगा, नका भुलवरली सोंगा. काळी गवळी दिसती गाय, हंडी बांडी पाहता काय, दूध पिऊन अनुभव सांगा, नका भुलू वरली सोंगा. सोंगाला भुलू नका. माणसं कातड्यालाच भुलायलीत महाराज. माणसं कशाला रंगाला भुलायली, रंगाला भुलू नका. अरे जातीला भुलू नका, धर्माला भुलू नका. त्याचं कृतत्व आणि नेतृत्व पहा. अशा पद्धतीने बाई सांगू लागली. बोला. धने आता विश्वास धरीसी, वा वा. छळ करीला क्षणार्धीची, चळछद्मे याची मिराची, बहुमायची जाण तू. कदाचित तुम्ही याचा विश्वास धरूच नका, आणि तुम्ही जर विश्वास धरला तर मातीच जसाल. कदाचित तुम्ही विश्वास धरू नका, धरला तर काय होईल, परिणाम वाईट भोगावे लागतील. म्हणून छळ याचा धंदा आहे. धंदा करणारे माणसं कधी पाप पुण्याचा विचार करत नसतात. दलाली करणारे माणसं चपला उपरण्यात बांधतात आणि भाकरीची शपथ सांगतात इथली सोडून. शनिवार बाजारात कधी कधी भेटतात माणिक मामा. म्हणून या ठिकाणी महाराज धंदा करणारे माणसं पापाचा पुण्याचा बऱ्याचा वाईटाचा कोण बुडायले काय झाले याचा विचार काशी बाई सांगते. बोला. उद्या ये सुभारत बाबा कपिनंतर कामारावाची तरणू आईचा पण करून याला. सकाळी सकाळी एक दिसलं तर सगळी नारळ घेऊन सु. सत्यमानी माझे वचन, वदी महापापी दुर्जन, न मारिता करील विघ्न, सत्य जान कपिनाथा. मारुती इमानदारीनं माय बापाची शपथ, नवऱ्याची शपथ घेऊन सांगते. काय म्हणलाली? शपथ घेऊन शपथ पत्र लिहून देऊन सांगते. मी कधी खोटं बोलले नाही आणि कधी खोटं बोलणार. माझ्या वचनावर विश्वास ठेवा. या दुष्टाला तुम्ही याचा पहिले तोंड ठेसा, याला मारा. तुका म्हणे विचाची नांगी तैसे दुर्जन सर्वांगी. विचाच्या नांगीत विष असते आणि दुर्जनाच्या सर्वांगात विष असते, म्हणून पहिले याचं तोंड ठेसा. वधी महापापी दुर्जन. बर परिणाम तुम्ही याला मारणार नाहीत, तुम्हाला गुन्हाने गावाकडे जाऊ देणार नाही, शिमग्याच्या पोळ्या खाऊ देणार नाही, पाड्याची गुढी लावू देणार नाही आणि तुम्हाला झोप घेऊ देणार नाही. बोला. ऐसे बोलोनी सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी, चाकाटला तो अंतरी कपिकेशरी अति विस्मित. महाराज सांगतात, महाराज बाई सुंदर बोलली आणि सुंदर होती.
बाई सारखं सुंदर या जगातच कोणी नव्हतं, म्हणून बाईला सुंदरपणाचा अभिमान झाला आणि बाई सूर्यलोकात गेली. सूर्यलोकात 2025 लोकसभेचा फॉर्म दाखल केला. सूर्य म्हणला, ए बाई, लई करायली खाई, तुला काय लाज वाटत नाही? अरे सूर्य कोण, बाई कोण? उगी साडी घालून चमकालीस, नखरे करायलीस. सूर्यानं रागानं मला धक्का दिला आणि इथं आले आणि पाण्यात हजारो वर्ष पडले. या परी मी वर्ष आयुत होते तुझी वाट पाहत. आज मात्र धन्य आजादीन संत दर्शनाचा. वामन महाराजाचं दर्शन झालं बरं का, हे सर्व लोकांना होतो, आम्हाला सुद्धा. अनंत जन्माचा शिन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. धन्य महाराज, या ठिकाणी माझा आनंद झालेला आहे. हो गेली आता सोरंगांगण आश्चर्य भरलेले कपिनंदना विचारा निध मना दृष्ट ना लागुनी. एवढं बाईनं सांगितलं, बाई निघून गेली. बाई म्हणजे आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. बाई गेली. महाराज मारुतीने विचार केला, बाई एवढं सुंदर बोलली, म्हणला गोड गोड बोलली. न जाणो बाईचं महाराजाचं काही खटकलं असेल. बाईनं महाराजाला पेटवायचं नाही तर उठवायचं केलं असेल. बाईचा कावा नकळे स्वर्गातल्या देवा. बाईचं म्हणणं ऐकायचं नाही आणि महाराजाची माती करायची. बाईनं महाराज लई लोकांचा सत्यानाश केला. कोणाचा? अहो तुमच्या आमच्या घराचा सत्यानाश करणार कोण? येगळं निघा, येगळं निघा, येगळं निघून संसार बघा म्हणणारी कोण? माणिक मामा. अहो तुमची आणि आमची सर्वाचीच. म्हणून या करता बाईवर लई विश्वास ठेवायचा नाही, मारुती म्हणतात. गेली असता स्वर्गांगना आश्चर्य वर्तले कपिनंदना. विचारा दरीला निजमना दृष्टानना लागुनी. स्वर्गात राहणारी अंगना निघून गेल्यानंतर महाराजाला मारण्याकरता विचार केला. कोणालाही मारत असताना महाराजानं प्रत्येक माणसाला आपुली आपण करा सोडवन विचार केला पाहिजे. विचारा वाचून नपवेची समाधान. विचार केल्याशिवाय समाधान मिळत नाही. बोला. सबाय स्मरून या रघुनाथ हो हो. राक्षस दृष्टावलोकिता समळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निभेन. कोणता केला मरा क्षणोक्ष नहाची करावा विचार. विचार केला कोणता? की कामामध्ये कामन काही म्हणा राम राम. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आमचे माणिक महाराज दररोज म्हणतात, महाराज सगळ्याच्या अगोदर नाम चिंतनाची सेवा. म्हणून या ठिकाणी सांगतात की सर्वांमध्ये रामनाम श्रेष्ठ आहे. म्हणून भजन पहिलं केलं आणि कामाला सुरुवात केली. राजा राम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राम नामाचं चिंतन केलं. सबाई स्मरणी रघुनाथा. राक्षसाकर खालीवरही पाहिलं. आता महाराज डुप्लिकेट राक्षस दिसू लागला. कळालं. बोला. देखना हो मुनिया देही पाने पाहता चिठाई. हो हो. दृश्या दृश्यत्वच नाही या दृष्टा तोही हारी बे. नाथ महाराज सांगतात, माणसं महाराज देव पाहण्याकरता ओळखण्याकरता काही साधनं करतात. सोनं ओळखायचं असं तर परीक्षा लागते. साधू ओळखायचं असं तर परीक्षाला. गुप्त हे उदंड धन परिकाय जाणती सेवक जन तयाशी ते आहेत ज्ञान बाहेत कराचे. जमिनीमध्ये पाणी बी आहे आणि जमिनीमध्ये धन आहे, पण ते धन पाहण्याकरता पाळू लागत असतो. तशा प्रकारे देव पाहण्याकरता माणसाला अंतर्ज्ञानाची सबाह्य अंतकरणाची गरज असते. म्हणून मारुतरा देव पाहण्याकरता देखणे झाले. कुठं झाले? देहातच झाले. देव कुठं असतो? मारा देही असो या देव. यर्थ हिंड तो निर्देव नाभिमृगाचे कस्तुरी यर्थ हिंडे वनांतरी साखरेचे मुळुशन तैसा देही देव असे. देव पाहण्याकरता साधू ओळखण्याकरता मारुतरा देखणे झालेले. बोला. दृष्ट हरपल्या पाय दृश्य दुरेची काय भावनेची धावना वेगळे काही दिसेना. गेलो तेथे देवाचे होऊन या ठेलो. देव पाहण्याकरता गेलेला माणूस उदाहरणार्थ मिठामध्ये पाणी आणि साखरेमध्ये पाणी टाकल्यानंतर साखर आणि मीठ राहू शकत नाही. तद्वत या ठिकाणी देव पाहण्याकरता गेलेले माणसं या ठिकाणी महाराज देवरूप झाल्यानंतर मनुष्य रूपात येत नाहीत. पण मारुत्र हरपले. कुठं? देहामध्ये. दृश्य द्रष्टा आणि दर्शन काय दिसू राहिलं? सत्य तू सत्य तू सत्य तू. विठ्ठला. बोला.
द्रष्टा होय परिचिन्न तरी भाषे दृश्याचे भान हो झाली या त्रिपुटीची बोल मन कपट चिन्ह ते कैचे नाथ महाराज सांगतात त्रिपुटी दृश्य द्रष्टा दर्शन ध्येय ध्याता ध्यान आणि ज्ञेता द्यायला त्रिपुटी म्हणतात. त्रिपुटी संपली म्हणजे समाधीस्थ अवस्था निर्माण झाली. ऐसा ज्याचा अनुभव ईश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ असे पापनाशे दर्शने असा देवामध्ये हरीची या दासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरी हा अवस्था दिसू लागली. बोला एका श्रीरामासाठी उडते कपटाची या गोष्टी तो श्रीराम गपसनीची कपट गोष्टी ते कैची. नाथ महाराज सांगतात सज्जनानो माय बापानो एकच देवाचं नाही कोणतं दोन अक्षर राम दोची अक्षराचे काम आणि उच्चारावे राम राम म्हणून राम नाम घ्या तुम्ही. तसं नका राहून पोथीला आल्या झोपी नका जाऊ झोपी जाऊ नका का असंच एका गावामध्ये सांगायला लागलो एक मथारी उठलोय महाराज झोपणाऱ्याला उठी जाऊ नका. मला काय होते पाप लागते म्हणली. मग काय करावं त्याला थापटा म्हणली पांघरू घाला जरासं नाही काय करा. ती जर ऐकत नसेल तर झोपत नसतं तर एखादं गाणं म्हणा मला गाणं येत नाही मथारीनं गाणं शिकलं मला. मग मी पुढे म्हणते म्हणले तुम्ही मागा म्हणा बरं आहे म्हणलं. बाईनं सुरू केलं गाण्याला पहिल्या दिवशी जन्मलं बाळ मी तशाच म्हणलं दुसऱ्या पहिल्या दिवशी जन्मलं बाळ दुसऱ्या दिवशी त्याने केला फराळ आता तिसऱ्या दिवशी घाण केली पातळ जो बाळा जो रे जो हे पोथीतलं नाही बरं जोक म्हणून सांगायलो. म्हणून नाथ महाराज सांगतात या ठिकाणी सावधपणाचं लक्षण या ठिकाणी सांगितलेलं आहे. बोला पुढे निर्धारून पाहेतो कपिंद्र दिसे राक्षस भ्यासुर महापापी दुर्दाचार सत्वार मारीन दुष्ट दुराचार पापी नष्ट चांडाळ याला मारल्याशिवाय गावाकडे जाणार नाही असे मारुतीराय बोलू लागले. बोला तेने साधुनी पुरुषार्थ करवाला माझा घात ती बळीया रामदूत याचा निपांत करील. पुरुषार्थ साध्य कर मला मारायला आला, मी काय कमी हे काय महाराज हे एक पट असं मी दोन पट आहे. वाचणाऱ्याला काम एक पट सांगणाऱ्याला काम दुप्पट ऐकणाऱ्याला काम तिप्पट. तसं आमच्याकडे जादू हीच की काली काली महाकाली जंगल में रहने वाली 12 मुर्दे खाने वाली कान खेळला आने वाली सकाळी बुंदीचे लाडू. बोला ऐसे बोलून ही कपिंद्र आला आला राक्षसा समोर बोलून निष्ठुर वा वा स्वयंवानर सरसावला. असं मारुतीराय बोलले समोर आले कोणाच्या काळनिमीच्या काय म्हणतात ऐका पुढे. अरे पापिया निचाचरा झन्य पळशी दुराचारा तुझ्या करीन मी संहारा कपटाचारा सांडी परते. परते ए पाप्या दुष्टा नष्टा चांडाळा बेसरमा गांजरगोंड्या तुला लाज वाटायला पाहिजेत. आता मात्र तुला सांगतो हलू नाही चालू नाही सैरा वैरा बोलू नाही पळू नकोस बापू. आमच्या भोसले गुरुजींनी लई सांगितलं पळू नका महाराज लई पळायली म्हणून या करता कदाचित पळू नका झने पळशी दुराचारा. मी तुझी माती केल्याशिवाय मुठमाती केल्याशिवाय तुझं बारसन तेरस केल्याशिवाय गावाकडे जाणार नाही. बोला हे ऋषिपधरोणी तापस करवाला जिजाचा हात होईना धावकाच करी युद्धाच निजबळे या घेतलंच महाराज महाराजाचं आणि सोंग घेऊन या ठिकाणी वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे त्याशी म्हणूनही साधूने जगी विटंबना बाधू. साधूचं सोंग घेऊन मला फसवायला आलास करू आलाशी छळणास. आता तुला सांगतो आता होई युद्धाला तयार होय. बोला माझे निहाते त्वरित आजी नवाच जीवे जित आईचा दनुनी निश्चित करू पुरुषार्थ निजबळे. माझ्या हाताने गावाकडे जिवंत तू जाणारच नाहीस आणि बायकोला या ठिकाणी महाराज तोंड दाखवायला भेटणारच नाही. शिमग्याच्या पोळी तू खाणारच नाही आणि सक्रात कशावर बसली हे पाहणारच नाहीस. एक जणाला विचार सक्रात कशावर बसली मला खडकावर बसली काय नेसली म्हणजे धुडका नेसली कळत नाही महाराज. सक्रात वाघावर बसली पिवळं वस्त्र नेसली म्हणून या ठिकाणी पळू नकोस अशी विनंती केली. आयुष्य बोलता मर्दी सरतावला राक्षस मूर्ती रणजी गावे कमी प्रति साठो पचिती मांडीला. आता कळालं मारतय म्हणून तयारीला लागलं. बोला ऐकून कपीचे उत्तर
काळ निमिनी शाचर धरते विक्राळ शरीर अति भ्यासुर भासत. मारुतीचं उत्तर ऐकलं, अंगावरलं कातड काढून टाकलं. कोणतं? अंगावरलं जे ढाबळ होतं की नाही साधूपणाचं, काढून टाकलं. काढून टाकून आबडबंगच्या तबड अप्पारच्या धिप्पार झाला. रूप बदललं, गंगेला गेलं, आंघोळ केली, बदलला महाराज. सकाळच्या पारी महाराज झाला आणि दुपारच्या पारी पोत्रा झाला. बोला पुढे. 10 योजने वाढवून चालवा योजने मातांचे उभारले कच जैसे वृक्ष शूळप्राय. नाथ महाराज वर्णन करता 40 कोस रुंद झाला आणि 20 या 10 योजने वाढला उंच आणि 40 कोस उंच झाला आणि 20 कोस रुंद झाला. त्याच्या डोक्यावरली केस या कंगव्याने विचारायच्या, हेअर कटिंग सलून मध्ये जायचे नव्हतेच. बोला. 8ही दाढ समसमित मासांचे चाकळ्यात सगळी अशुद्धे निथळात अरे कोकिळा, कैसा भासत भ्यासुर. नाथ महाराज म्हणतात त्याच्या दाडा सम 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 करू लागल्या. काय खाऊ काय खाऊ काय खाऊ काय खाऊ. मी आपल्या शनिदेवापाशी एक म्हातारी बसली झोपली. खाऊन टाक. त्याला लई खाचा नाद होता महाराज. गरड महाराज पाण्यातलं खात होत, आकाशातलं खात होत आणि जमिनीवरलं खात होत. काही बी खात होत. ज्याला खाचा नाद ते काही बी खातात. बाथरूमा खातात, आणखी अहो खडक खातात, गजळ्या खातात, काय खातात, काही काय गावाचं खातात, काही काय भावाचं खातात आणि काही काय देवाचं खातात. इथले सोडून बर काय, नाही तर इथलं एखादं सरपंच असलं तर उठायचं. नाथ महाराज सांगतात खाणाऱ्या लोकांची सवय जात नसती, त्याला कशातही झेला. बोला पुढे. भोयंतळी बुबुळे खोल जैसे धग धगीत इंगळ तैसे दिसती नेत्र गोळ अति विक्राळ आकृती. अहो खाल्यावर मसाला काय लागतंय? अहो खाल्यावर प्यायला लागते की नाही? काय प्यायला लागतंय? पिऊ नाही ते पेलं. दारू पिऊन गुंग झाला, देतय शिव्या ज्याला त्याला. रस्त्याने जाताना गटारात उलथून पडला. फुकटाच्या लोकाची दारू पावली, ऐका या गावाच्या नव्या नव्या चाली. इथं पेणारे नाहीत म्हणून सांगलो बरं का. या गावात सगळे मालकरी झाले, पेणाऱ्याची संख्याच बुस झाली. म्हणून हात महाराज सांगतात अहो ते खाऊ नाही ते खाणं पिवलं ते पिलं डोलू लागलं. कोणीच घेऊन धाविला हनुमान दृष्टी लक्ष्मी. हातात जळकं लाकूड घेतलं पुढे आला म्हणे मारुती. बोला पुढे. प्रताप देखून चाचरी वेगे वाढला का बिगेसरी दाजनी गगनांतरी उसळणी दुरी चालीला. मारुतीला त्याच्यापेक्षा उंच गेला. बोला. जाईसा टापला लोगळ त्याचा परतला गोळंगुळ तल्ला सबळ त्याचा कळडोळ अग्नीचा. खंडाचा गोळा तापो आयरन युथॉन वरून भनवारा तसा गर 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 मारुती आले. बोला पुढे. लक्ष्मण यांनी चाचर उडी घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भारवरी पडता. नाथ महाराजांचा नियम धरलं. मथाऱ्यांच्या झोपलेल्याच्या डोक्यात उडी घातली. बुकना झाला मारा 4 खंदेकरी, एक गाडगधरी, सुतळीचा उंडा, कोर्रा हंडा, सनकड्याचा बिंडा आणि फोडायला धोंडा. रामनाम सत्य मसनातच न्यावं लागलं. म्हणून जवळ हे सकाळ सिद्ध आहे. बोला पुढे. तरी राक्षसा दुर्बळी का ग्रंथी दिली आरुल्या कपी तुझ्या युद्ध समेळी मी रांगोळी करीना. ते माणसं गुणानं मरत नसतात. उदाहरण म्हणून सांगतो बरं का. आमच्या गावाकडे एक माणूस मेलं. मरता मरता गावकऱ्याला सांगून गेलं, सरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन तंटामुक्ती सर्वाला बोललं. म्हणलं होय हो, मी या गावात कोणाच्या सोयरीकी लागू दिल्या नाहीत आणि कोणाचं वाटोळ केल्याशिवाय भांडणं लावल्याशिवाय राहिलो नाही. मला या गावात पुरण्यापेक्षा 2 नंबर कानखिड्यात पुरण्यापेक्षा 1 नंबर मध्ये नेऊन पुरा. माणिक महाराज या लोकांना पटलं को यायनं ते त्याचं अंत्यदर्शन प्रेत याचा उचलली 1 नंबर मध्ये टाकली. 1 नंबर मध्ये 2 नंबर मध्ये आमच्या 1 नंबरात कशी काय आली? भांडण लागलं. मला पीआयला फोन केला. लगेच पीआयची गाडी भोय भोय करीत आली. 25 माणसं या गावचे 25 माणसं त्या गावचे अटक केले. 5-5 हजार रुपये दंड झाला आणि 5-5 वर्षाची सजा झाली.
वक्ते माणसं गुणानं मरत नसतात. हे मेल मरता मरता आरडा करून मेलं. काही वक्ते असे असतात की लेकरा बाळाला बरबाद करून मरतात. म्हणून या करता संसाराच्या अंगी अवघेची व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बोला पुढे. आईस्य बोलता राक्षस भूमी आतळला कर्कश तिच्या उठला भवचक पर्वतेश दनानीला. पडला पडल्याबरोबर महाराज माणिक महाराज 1993 ला किल्लारीला भूकंपाचा धक्का झाला आणि त्या भूकंपाच्या धक्क्याने सर्व लोकांना जागी केलं. उठा की जी माय बाप कशी लागली झोप. लोकांना जागी करण्याचं काम केलं. तसं यानं जागी केलं. होता किती लांब. तसं येऊजने वाढला उंच आडवा येऊजने पाच. अरे बाबळीचं झाड तोड तर जमीन हादरती. तसा याचा हादरा बसला. लोक जागी झाले आणि एक म्हणाला करा करा लाग पाट. दुसरं म्हणा धरा सासरवाडीची वाट. बोला पुढे. शब्द झाला अत्यंभूत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून या तेथ सैरा धावत पर्वती. आवाज आला. सावधान हुशार सावध व्हाय. त्या ठिकाणी हुशारीला या ठिकाणी उठा अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गर्जिनला हरी चौघडा सुरू झाला. काकडा आरती समयाचा सगळ्याला जागी केलं. जागी होऊन पडलं आणि उठले. काय करतात ते ऐका. डनका उठला दुर्धर धागे धागे झाले सत्वर घेऊन या छत्रास्त्र पर्वतेंद्र शोधती. जागी झालेली लवला लवडी चक्र गोफण गुंडा दांडा धोंडा हातात घेतलं ते सापड उलथन घेतलं पळी घेतली भातवाडी घेतली. काय हे नाही बरं काय काय घेतले आणि पळू लागले. जाऊन गेला ग बिगेसरी भाऊंदा भेटला मगरे पण शर्वत्र शस्त्रादी निशी माझी चोरी केवी करीसी. पळत 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 पाहत असताना मारुत्राला पाहिलं. चौकडून गर 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 जमा झाले. जमा झाल्याबरोबर या ठिकाणी प्रश्न केला कोणता. लक्ष देऊन ध्यान देऊन डोळी लावून ऐका. तू कोण कैसा कोण आहे मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणाची पुसली. गंधर्व आणि मारुत्राला रोखलं अडवलं यशी धरलं आणि म्हणलं तू सांग. पहिला प्रश्न तू कोण. तुझं नाव गाव तालुका जिल्हा पोस्ट फाया कुठून आलास. तिकीट काढून आलास का फुकट आलास. काही माणसाला फुकटे झालीत बर का. महिला आहे फुकट्या आणि गडी बी फुकटे. म्हणून या ठिकाणी अरे कुठून आला. आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड दाखव. बापाच्या घरचा नंबर 7-12 असल्यासारखं फिरतोस. लाज वाटते का तुला. अशा पद्धतीने गंधर्वाने रोखला आणि प्रश्न केलेला आहे. हे निश्चिम ध्यान अंधारी तू विचारसी गिरीशी करिया पर्वताकार शरीरी कोण धरे वरी पडिलासे. अंधाऱ्या रात्रीमध्ये येत असताना परवानगी घेतलीस का. अरे आमच्या गाव सरपंच आहे चेअरमन आहे पाटील आहे पोलीस स्टेशन आहे. त्या तुला मराठी भाषा कळत असेल त्याच्यामध्ये लिहिले परवानगी शिवाय येऊ नये. मराठी भाषेत मराठीत भाषेत हिंदी भाषेत दिले अंदर अनामन आहे. ते जर कळत नसेल आपल्या देशावर इंग्रजांना 150 वर्ष राज्य केलं. त्या भाषेतला एक बोर्ड आहे नो ऍडमिशन विदाउट परमिशन. आणि तेही कळत नसेल तर नांदेड जिल्ह्याच्या बाजूला आंध्र प्रदेश आहे आणि त्या आंध्रातली एक अंधारी तेलंगी भाषा आहे आणि त्या भाषेतला एक बोर्ड आहे की लोपट्टी अर्घ कुंटा रावद्दू. ते मला तुलाच पटकी येऊ दे. रात्र अंधाराची रात्र काळांची रात्र वैर्यांची आयुष्य जात हे पहा. काळ टपत असे महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानीरा श्री हरीच्या गेले टळले प्रहरतीन काय निज सुरा निजशी अजून डोळे उघडोनी करा काही दान नका झाकू ऐकून लोचन गा. उठ राम राम मन राम नाम घ्या तुम्ही. तसं नका राहून पोथीला आल्या झोपू नको जाऊ. एक म्हणती पुस्तकाय काय काय धरा बांधा हात पाय मध्यरात्री विचारता आहे तस्कर होय सर्वथा. त्याच्यातलं शहाण होतं बरं का. ते मला होय र आमच्यात असं नव्हतं बरं. आमच्या काळात लय मथारेली म्हणतात होय सुनबाई. आमच्या काळात असं नव्हतं माय. तसं ते आम्ही नव्हत्या माय तशा.
आम्ही नव्हत्या माया अशा. ते म्हणजे होत्या तरी कशा सांग ना. सासरा म्हणला हिला एकच म्हण, तुमच्या परीस आम्हीच बऱ्या. म्हणजे कस काय तीनदा तर मला हिला इरीतून काढलंय. म्हणून नाथ महाराज सांगतात एक मथार म्हणलं होय रे, आमच्या काळामध्ये असं नव्हतं तर आम्ही एका काळामध्ये आमच्या गावात चोर शिरला, चोराला धरलं, झाडाला बांधलं, मारा वाटेल तेवढं मारलं आणि सकाळी पियाच्या पोलीस स्टेशनच्या हवाली केलं. मारुतरानं निरखून त्या मथाऱ्याकडे पाहिलं. मला मथाऱ्याची पाहावं लागेल. बोला पुढे. आई सिगरत्या कलवळ मिळण्यास बत बोल सगळं तिथे कुण्या घोळांगुळ मधुर बोलत. दत्त महाराज मारुतराने विचार केला, जाऊ द्या म्हणला, आपल्या भाषेमध्ये आपण हात एकटी आणि हे एकात लई. आपल्या भाषेत आपण म्हणतो जिसकी संख्या भारी आणि उसकी दादागिरी. अहो ज्याची लोकसंख्या जास्त असेल त्याचं चालतंयच की. ज्या गावात बरं का कोण्याही समाजाची लोकसंख्या असू द्या, ती अल्पसंख्याक माणसाला सरपंच होऊ देत. आमच्या इकडे ठेवा, आमच्या इकडे, तुमच्या इकडे कोण नाटा, आमच्या इकडे मेल्यावर माणसं पुरतात, तुमच्या इकडे का जितेच काय. म्हणून नाथ महाराज सांगतात अरे त्याच्यातलं काय काय म्हणतात ते लक्ष देऊन ऐका. जम्मूदी पाट्या दक्षिण कोणी किसकिंदाची राजधानी सुग्रीवा राज चुडामणी तयस्थानी नांदत. नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता, ह्याची शुरत वाची अंगण रंग आणला श्रीरंग. बापू तुम्हाला हात जोडून पाया पडून सांगतो, लागोन या पाया विनवी तो तुम्हाला. हात जोडून पाया पडून सांगतो, प्रभू रामचंद्राचा सेवक आहे मी. आणि लक्ष्मणाला उठवण्याकरता आणि राम रावणाचं सुग्रीवाचं या ठिकाणी सगळं मिटवण्याकरता, लक्ष्मणाला उठवण्याकरता मुद्दा मी इथं आलो. तुमच्या गावात याला, चपात्या खाला, झोपा घ्यायला मुद्दा मी इथं मी आलो नाही. आलो दान मागायास थोर करून यास. एक मागणी करतो ऐका. त्याची सख्य श्रीरामेची वा वा. स्वामी मानी श्रीरामाची तन्मन अर्पिले भक्तीसी वानराची अति प्रेम. रामाचं सुग्रीवाचं मित्रत्व पडलं. बापू तुम्हाला थोडी कहाणी सांगतो बरं का. आमच्या जीवनाचं चरित्र, आम्ही होतोच कसे आणि झालोत कसे, काय होता सतू आणि काय झाला सतू. राम राजा होता, सुग्रीव राजा होता. नशिबानं लखपतीचे भिकपती झाले, जंगलात आले, दोघाच्याही बायका गेल्या. रामाची बायको या ठिकाणी रावणान नेली, सुग्रीवाची बायको वाळीन नेली. जंगलात फिरत फिरत आले, दोघाची दोस्ती झाली. दोस्ती होण्याकरता माणसं समान लागतात. गरीब माणसाची दोस्ती मोठ्या संघ होत नाही आणि मोठ्याची दोस्ती गरीबा संघ होत नाही. म्हणून दोन सारखे झाले. उदाहरणार्थ एखाद्याला व्यसन असेल, तंबाखूवाला म्हणतो हाय का चुना, म्हणतोय की नाही. माणसाने व्यसन करू नये, पण या ठिकाणी सांगतात जशी ज्याची हसल तशी दोस्ती पडत असते. राम सुग्रीवाचं या ठिकाणी सख्यत्व पडलं, त्यामधला मी एक इथं आलो. बोला. राम रावणाची रणयुद्ध झाले अति दारुण. रावणे ब्रह्मचर्य सोडून बंधू लक्ष्मण पाडीला. बापू सांगतो राम रावणाचं भांडण झालं कशा करता. हात राज हातई दारा तेने दुःखी मी श्री रघुवीरा, अहो रात्र न लगे निद्रा श्री रघुवीरा तुझी आन. सुग्रीवाची बायको गेली, झोपेने गेली. रामानं त्याची बायको त्याला दिली, सुग्रीवाची बायको सुग्रीवाला दिली. म्हणून या ठिकाणी आणि रामाच्या सीतेकरता जात असताना राम रावणाचं भांडण झालं. भांडण चांगलं नाही महाराज, भांडण माणसाला संपिते, भांडण माणसाला जिरिते मोरे महाराज. म्हणून सांगतात भांडणामध्ये सौख्य नाही, प्रेमानेची जगूया आणि विकासाची वाट नवीन लोक अदालत पाहूया. म्हणून राम रावणाचं भांडण झालं. रावणाच्या भांडणामध्ये रावणाचे पाठचे पोटचे आगलचे बगलेचे सगळे खलास. रावणाची पार्टी खलास झाली. रावणाला दुखणं आलं आणि मरता मरता त्यानं खोटी बातमी करून लक्ष्मणावर शक्ती टाकली. बोला पुढे. वाचवावया मित्राची नेऊ आलो औषधीसी, विघ्न न करावी आम्हासी, नमन तुम्हासी मी करीतो. माणसं फुकट येत नसतात बरं का महाराज. फुकट येतही नाही आणि फुकट जातही नाही. माहेरकर फुकट जाता, फक्त फुकट जातात ते निष्कामवालेच. ह्याच्या पाया पडून हात जोडव मारा त्याला. म्हणून नाथ महाराज सांगण्यात एवढ्या थंडीमध्ये एवढ्या गाड्यामध्ये खरंच सेवा ज्याची खरी सेवा, भय काय त्याच्या जीवा. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो राम रावणाच्या भांडणाच्या माध्यमातून त्या लक्ष्मणाला उठवण्याच्या निमित्तानं बापू मी आलो आणि लक्ष्मणाला उठवण्याच्या निमित्तानंच आमचे वामन महाराज आलेत बरं काय.
दिवसाचं सोनं झालं म्हणून त्याचं येणं झालं. धन्य आज दिन झाले संताचे दर्शन, धन्य आज दिन झाला सोनियाचा पिकली यावाचा रामनामे. संत सज्जनाच्या संगतीने माणसाच्या जीवनाचं कीर्तन होत असतं. म्हणून त्या रामाच्या संगतीमध्ये आम्ही वाढलोत महाराज. आम्ही काय उगे तुगे आंडू पांडू नाहीत. तुमच्या गावात याला खिचडी भजे खायला काम करायला आलोत. ओ बाबा महाराज, आम्ही काही तर झोपा घ्यायला आणि गप्पा मारायला आलो नाही. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम बोला. हे उदय येता गबसिया वा वा प्राण चांदीला उर्मिला पतिया वा वा वा. म्हणून आशोधी मध्यरात्री नेवून सीती मी आलो. तुम्ही म्हणसा रात्री का आले? तुम्ही शक्ती ठेवली म्हणून रात्री आलेत केशव महाराज. रात्री का आलेत? आणि काही काम रात्रीचे या ठिकाणी औषधी रात्रीच्या वेळेला काम करतात म्हणून औषध येण्याला दिवसा या औषधी काम करत नाहीत. लक्ष्मण उठत नाही आणि झोपणाराची पंगत बसत नाही. या करता लोकांची पंक्ती घालण्याकरता आणि लक्ष्मणाला उठवण्याकरता बाबू महाराज मी मोबाईल घेऊन आलो बोला. हे सुग्रीव साहित्य वानर वीर सकळ श्री माझे किंकर बाजीराव हनुमान वीर मार्गी सत्वर मद द्यावा. बापू अमर रामाच्या पार्टीच्या मंगल को जन्मे मंगल ही करते, मंगलमय भगवान जय श्रीराम जय हनुमान. हनुमान या ठिकाणी सांगतात माझं नाव हनुमान ईर, गुणाने बसलो तो बोलतो नाही तर तुमची करतो मला खीर. वय महाराजाला थोडं 5-10 वया बसू दे. म्हणून या पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी अशा रीतीने या ठिकाणी मारुती आपला परिचय देऊ लागलेले आहेत. स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करून ये विघ्न पुढीलासी करिता छळन श्री रघुनंदन शोभेल. माणसाने देवाच्या कामात चांगल्या कामामध्ये तुका म्हणे सत्यकर्म व्हावे साह्य आणि घातली या भैनर का जाणे. सत्कर्माला माणसाने साह्य व्हावं. असं जर न करता जर आपण सहकार्य न करता तर या ठिकाणी पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननीचे ठरी शेणवे दुःख भोगावंच लागतं. अशा पद्धतीने मात्र सांगू लागलेले आहेत. आयुष्य बोलता कपी केसरी गंधर्व सरसावाले भारी एवढी राम सुग्रीवाची थोरी औषधी रात्री नेऊ आलो. जेनी बक्षिका भक्षिली जानवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची अहंभाव त्या मानसीचा विरेना तया ज्ञान ह्या अन्न पोटी जिरेना. चांगल्या गोष्टी वाईट लोकांना पचत नसतात, बऱ्या वाटत नसतात. नकट्या माणसाला गोरगुमट नाकेलसा माणूस आवडत नाही आणि विद्वान माणूस या ठिकाणी खोटं बोलणाराला कधीच आवडत नाही. गावातले माणसं म्हणले होय रे आपल्याच गावात आले आणि आपल्याला शिकून चालले. कोण म्हणतात? गंधर्व म्हणतात आपल्याला शिकून चालले. लोकांच्या गावामध्ये शहाणपणा सोयऱ्यानं करू नये. केशव महाराज तुम्हाला म्हणू नाही बर का. कोण्याही माणसानं ज्या गावाची मोठी संख्या असेल त्याच्या सोयऱ्या माणसानं जास्त या ठिकाणी करू नये. पण काही सोयरे गावाला भारी असतात म्हणून हे सोयर ते सोयर आणि आपल्या पुढे चाललं या सोयऱ्याची पाऊत. कोण म्हणतात? ते गावातले म्हणतात बर का. कुठले? त्या पर्वतावरले मारुतीला काय काय बोलतात ते पुढे का झालेली शिवाय भगवान परमात्माच्या शनीश्वराच्या चरणी समाप्त करून काही बालक बडा बोली पटलं तर घ्या, पटलं नसेल तर आमच्या फाटक्या तटक्या उपर टाकून द्या. पुंडली गवर्धर विठ्ठल.